मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। बालगावात रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत 51 तरुणांनी राष्ट्रीय महामार्गावरच केले रक्तदान। पाण्यासाठी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला। तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखालील बालगाव आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। हबप तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावर रक्तदान करत अनोखे आंदोलन केले। जत पूर्व भागातील 65 गावांना पाणी द्या यासह अन्य मागण्यांसाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील बालगाव येथे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बालगावात रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत 51 तरुणांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखत रक्तदान करत अनोखे आंदोलन केले। पाण्यासाठी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जत पूर्व भागातील वंचित 65 गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या। मायथळ कॅनॉल पासून गुड्डापूर अंकलगी संघ तलावात सायपण पद्धतीने म्हैसाळचे पाणी येऊ शकते, पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे। पाणी उशाला कोरड घशाला पडली आहे, तेव्हा या संदर्भात ठोस निर्णय घ्या। रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या। जत पूर्व भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे तेथील तलावाची दुरुस्ती करा, बंधाऱ्यांची दुरुस्ती करा, संख मध्यम प्रकल्पातील कॅनॉलची दुरुस्ती करा। वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा। जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा। दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा। या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगीनंतर बालगाव येथे तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। गुरुवारी सकाळी 11 वाजता बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडत प्रशासनाला पाणी देण्याची विनंती केली। यावेळी हबप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह भाजपचे जत तालुका विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख तमनगौंडा रवी पाटील, बालगावचे सरपंच रमेश पाटील, उपसरपंच अमित हिरेमठ, बोरगीचे सरपंच शिवराज बिराजदार, हळीचे सरपंच रवी मेडीदार, अक्कळवाडीचे उपसरपंच कांतू शेजाळे, उमदी पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे, सुनील पोद्दार, सुभाष कोकळे, शिवानंद माळकोटगे, परशुराम माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य दुधगी अनिल कोटी, शिवानंद पाटील, रमेश माळी, अप्पालाल मल्ला, कुमार लोणी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। जिल्हा सांगली या विभागातून बोलतोय। तर पाण्या वाचून खरोखर आमच्या गावची परिस्थिती फार बिकट झालेली आहे। वेळेवर टँकर येत नाही आणि गावातील महिला कुठेतरी दुसऱ्या शेतामध्ये एका विहिरीतून पाणी आणण्याचं काम करतात। तर अशी अवस्था आमच्या गावामध्ये सध्या प्यायला पाणी नाही। आंघोळीचा तर विषय लांब सोडा आणि दुसरा विषय जनावरांना सुद्धा वेळेवर पाणी मिळत नाही। जवळजवळ 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं, ते पण घागरीनं। अशी अवस्था सध्या जी बिकट झालेली आहे। गाव सोडून कुठेतरी बाहेर जावं असं प्रत्येक लोकांचं मत आहे। त्यासाठी शासनाने लवकरात लवकर याची जबाबदारी घेऊन पाण्याची व्यवस्था ताबडतोब पूर्ण करावी, एवढंच या माध्यमातून विनंती करतो। मानवमित्र संघटना जत तालुका व श्री संत बागडे पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून 2019 पासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलोय आणि त्याच अनुषंगाने 2019ला जेव्हा म्हैसाळच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या 64 गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या 64 गावांचं त्यात नावं देखील नाहीत, अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं। त्यानंतर माननीय श्री जयवंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर 6 टीएमची वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं। त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे, ह्या रस्ता रोको करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की आताच जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेचं पाणी जत पूर्व भागामध्ये आलेलं आहे, पण आलेलं पाणी मंगळवेढा, सांगोला, तासगाव, कोटेमंकाळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे। पण 1984ला जत तालुक्यासाठी ह्या म्हैसाळ योजनेचा पाण्याचा उगम झाला। आम्हाला पाणी कुठनं आले, कसं आले, काय आले हे माहित नाही, त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाहीये। फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढे चाललेलं दिसतंय। ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी संख तलाव, अंकली तलाव ह्या भागात जर सोडलं तर कमीत कमी 30 ते 40 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतोय। अशाच पद्धतीची मागणी। त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही सुडी तलावामध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल, असंगी असेल, ह्याही भागाचा तिल्याळ असेल, दरीबडची असेल, ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय। पण अगदी नाममात्र 20 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी 30 ते 40 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय। म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी आहे। म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये
रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी केली. म्हणूनच आता हे पाठीमागे जे माणसं झोपलेले आहेत रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं क्रांतिकारकांनी रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश स्वातंत्र्य केला तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली. आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे. आणि हे आंदोलन एवढ्याच पुरतं नाही, जोरपत्र पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या, रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका. आम्हाला कुठनं पाणी येतंय, कसं पाणी येतंय, पाणी येऊ शकत नाही. अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणीच येऊ शकत नाही. कोण म्हणते नसतेल मागणी का तुम्ही मागा लागलाय. मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये 6 महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय. मग आम्ही 6 महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही. प्रत्येक महिन्याला आम्ही आंदोलन करणार, प्रत्येक महिन्याला रस्त्यावर उतरणार, प्रत्येक महिन्याला सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलंय आणि आमचं काम कुठं पत्र आलंय. तुम्ही बोलताना मगाशी भाषण करताना भावना व्यक्त केली की आमचं जर पाण्याचा प्रश्न नाही मिटला, पाणी नाही आलं तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकणार. काय नेमकं माणसाला जिवंत उठून मारण्याचा विचार दिसतोय. मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे. प्रत्येक वर्षी 2019ला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलीमध्ये सांगितलं विस्तारित म्हैसाळ योजनेचा सगळा नकाशा त्या ठिकाणी दाखवला गेला आणि 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. त्या 6 महिन्याच्या पाठीमागचं 19 मधलं काम साहेब 19 मधलं काम तर 2023ला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये. ही परिस्थिती निर्माण आहे. जर तालुक्यामध्ये 2019ला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम 2023ला पूजा होते ही आमची दुर्भाग्य आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतो. सरकारला शेवटचं काय अल्टिमेट म्हणजे आता आम्ही रक्त घ्या पाणी द्या हे सांगतोय. येणाऱ्या निवडणुकीवरती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातले आजे माजी आमदार असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, हे देखील उद्या रस्त्यावर रोको आंदोलन करणार आहेत, रस्त्यावर उतरणार आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार. आम्हाला निवडणुकीची गरज नाही, मतदानची गरज नाही. आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या. कर्नाटकात निवडणूक झाल्या तिथून सरकार पाणी देतो म्हणतंय. आम्ही तिकडे कर्नाटकात हलक्या अंगाने जातो, जवळ हाकेच्या अंगावर आहे. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.